रामू काका म्हणालेत ना की पुजारी काका सुद्धा आहेत त्यांच्या बरोबर म्हणून. हो, ती तिच्या वडिलांबरोबर गेली असेल, अगदी तिच्या घरी गेली असेल, पण या घरातूनच गेली ना. पण मला एक कळत नाहीये, एवढ्या लहान बाळाला घेऊन घराच्या बाहेर पडावं असं का वाटलं असेल तिला? परशुता त्यांचा अवतार पाहता बाळाला सगळ्यात जास्त धोका इकडेच आहे. ते काही बोलत नाहीयेत पण काहीतरी झालंच असणार ना. पिंजरा नावाच्या सिनेमाची गोष्ट आहे ही. नाही वामन काका, पिंजरा काही नाहीये. माझ्या एका गावच्या मित्रांनी सांगितली होती गोष्ट. तुझ्या मित्रांनी मूर्ख बनवलं तुला. अरे असं सगळं फक्त सिनेमात होतं, खऱ्या आयुष्यात नाही. पण तुम्ही खऱ्या आयुष्यात दारू पिताय ना. जरा मोठा हो, मग कळेल तुला. सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्यानंतर दारूमुळेच मोकळा श्वास घेता येतो. मग तुम्ही अशीच रोज पित राहणार? हो, अशीच पित राहणार. आजोबा विचारतायत आपण तिथून का निघून आलो. सांग तर त्यांना. सुमित्रा, आपण तिथे कोणाशीही न बोलता, कोणालाही न सांगता तू माझ्या बरोबर आलीस. उद्या जर बोलायची वेळ आली तर मी काय उत्तर देऊ किल्लेदारांना? आमचे जीव पण किल्लेदारच आहे. सुमित्रा, बास झालं आता. घर सोडून येणं ह्याचा अर्थ कळतो का तुला? आता सगळंच तपासून पाहायला हवं. माझं त्या घरात स्थान काय? माझं जाऊ दे, पण माझ्या बाळाचं त्या घरात स्थान काय? हे बघ सुमित्रा, एखाद्या ठिकाणी आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण असणं जास्त महत्वाचं असतं. आणि ते निर्माण करायचं असेल तर आपण जिवंत असणं जास्त महत्वाचं असतं. अमृतताई रमावतीला म्हणजे काही विशेष? अहो, सुमित्राचं आणि परशूचं भांडण झालंय आणि बाळाला घेऊन सुमित्रा माहेरी जाऊन बसली. बरोबर कोण गेले? खरं म्हणजे गेलीये जानकी, अमृता तिच्या बरोबर गेली. जानकी वहिनी रमावतीमध्ये? काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडलाय? आत्याबाई, मला ताबडतोब रमावतीला जायची परवानगी द्या. आपण काय झालंय काय? अहो, वहिनी साहेब रमावतीमध्ये आहेत आणि मला मिळालेल्या बातमीनुसार राजन सुद्धा तिथेच आहे. बरं, तो एकटा नाहीये, युगंधराची माणसं पण त्याच्याबरोबर आहे. तुम्ही ताबडतोब रमावतीला निघा. हो. यापुढे तुझी ही दादागिरी मी सहन करणार नाही. माझं दुःख मलाच माहित. मलाही वाटतं मला मूल असावं, पण काय करू? काय करू? यावरही तुला मी पर्याय सांगितला होता. आपण मूल दत्तक घेऊ. मला तुमचा मूल हवाय. मग काय करू? काय करू? दुसरं लग्न करू? त्यातनं होतील जी मुलं, त्याला ठरवतेस? मला याचं बोलणं शोभतं नाही शोभत. आय नो, नाही शोभत. म्हणूनच सांगत होतो मी, आपण मूल दत्तक घेऊया. ठीक आहे, तर आपल्याला मूल होऊ शकत नाही. मला मूल होऊ शकत नाही. परशू भाऊजींना मुलगी झालीये आणि त्या जानकीच्या नशिबात वळकटीच लिहिलीये. मग किल्लेदारांना वारस मिळणार कसा? त्यात गेले ते किल्लेदार, त्यांचा घराणा आणि त्यांना मिळणारा वारस. त्यात गेले, मला काही घेणं देणं नाहीये. आपण दत्तक घ्यायची तर मुलगीच. खूप काही करायची इच्छा असून सुद्धा काही करता येऊ न शकणार. दुर्दैवाने या महाभारतात विदुरही मीच आहे. या महाभारतात मी बरेच रोल करतोय. संजय, विदुर, ज्यांना स्वतःला असं काही करता येत नाही ना, करता आलं नाही ना, अशा बऱ्याच जणांचे उघड्या डोळ्यांनी फक्त पाप पाहत राहायची. पाप फेडण्यासाठी का होईना मी शेवटापर्यंत राहणारच. पण याच पद्धतीने तुम्ही दारू पित राहिलात ना, तर तुमचं काय? तुम्हाला काळजी नको, तुमचं तुम्ही बघा. निघा.